निस्पृह आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आज आपण मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करीत आहोत। खरं म्हणजे हा मंडणगडवासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे। न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं। त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे। हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे, घटनेचं मंदिर आहे, याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील। रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडणगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। मुंबई उच्च न्यायालयाला देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना देखील धन्यवाद देतो। खरं म्हणजे मला आठवत आहे, मगाशी उदय सामंत यांनी उल्लेख केला, 2 वर्षापूर्वी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये या ठिकाणी या न्यायालयाला मान्यता मिळाली आणि गवई साहेबांनी अनेक न्यायालयांना मान्यताही दिली आणि त्यांच्यामुळे अनेक न्यायालये देखील आम्हाला सुरू करता आली आणि या सगळ्याचं श्रेय आदरणीय भूषण गवई साहेबांना जातं, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितोय। या न्यायालयाचं भूमिपूजन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि याचं लोकार्पण देखील, उद्घाटन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे। हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे आणि ज्याचं भूमिपूजन, त्याचं उद्घाटन देखील म्हणजे गवई साहेब बघा, आमचं सरकार आणि आमचं PWD खातं किती सक्षमपणे आणि वेगाने काम केलेलं आहे। भूमिपूजनही तुम्ही केलं आणि लोकार्पणही तुम्ही केलं, हा योगायोग मोठा आहे। आणि त्यावेळेस आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी भूमिपूजनाला होते आणि आज उद्घाटनालाही ते आहेत, हा देखील योगायोग आहे। आणि म्हणून नेहमी आम्ही कधी कार्यक्रमामध्ये सांगतो की अनेक महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्याचं लोकार्पणही मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं। यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळतो आणि खऱ्या अर्थाने या विकासामध्ये देखील मोठा हातभार लागतो आणि म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील स्वतः लक्ष घातलं याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करीन, PWDचं, जिल्हाधिकाऱ्यांचं, इतर सर्वांचं। आणि जे कामगार होते म्हणजे भूषण गवई साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे की अगदी शेवटचा माणूस, या समाजातला शेवटचा घटक, याला न्याय मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती। तसेच आज व्यासपीठावर कामगारांचं सत्कार भूषण गवई साहेबांच्या हस्ते झाला, हा देखील एक योगायोग आहे। आणि या ठिकाणी निस्पृह आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो आणि न्याय गावागावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवणारे सरन्यायाधीश आम्हाला मिळालेत, लाभलेत, हे आमचं सर्वांचं भाग्य आहे, सर्वांचं भाग्य आहे। आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत,
हे आपलं परम भाग्य आहे आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे। एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी जातो आणि या देशभरातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम करतो। खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्याचा तर अभिमानच आहे, परंतु त्यांचा विनम्र स्वभाव, शालीनता आणि जे काही सर्वांना आपलंसं करून घेण्याची जी हातोटी आहे, कोणी त्यांना ओळखीचं दिसलं की त्याला नावाने हाक मारतात, जवळ घेतात। आमच्या मुंबईमध्ये जेव्हा राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला तेव्हा विधान भवनामध्ये जुने लोक त्यांना भेटले, त्यांच्याबरोबर बोलवलंही, फोटोही काढले, खूप वेळ त्यांनी दिला। असा सर्वसामान्यांमधला अतिशय असामान्य कर्तृत्ववान या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे उपस्थित, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनांनी डगमगून न जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच ते भारतीय न्याय व्यवस्थेचे भूषण आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे। शिवाय त्यांचं आडनाव गवई आहे, त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग आळवावा मी म्हणत नाही आणि म्हणून त्यांना त्यांची नेमकी जाण आहे कधी कुठला निर्णय घ्यायचा आणि म्हणूनच त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती आपण पाहतोय। गवई साहेब, या देशातील न्यायप्रिय जनता सदैव तुमच्या सोबत आहे। मला वाटतं गवई साहेबांनी न्यायालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची गेल्या 3-4 महिन्यात हॅट्रिक केलेली आहे। गवई साहेबांमुळे मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झालं, न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय खरोखर लोकांच्या दारी पोचतो हे दाखवून देण्याचं काम केलंय। कोल्हापूर सर्किट बेंच, मंडनगड आणि त्याचबरोबर महाड, इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी जी न्यायालय उभी राहिली त्याच्या मागे गवई साहेबांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये ही इमारत देखील उभी राहते। गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे।